विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत परिमिती व क्षेत्रफळ स्वाध्याय 10.1. प्रश्न नंबर 1. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? बघा मित्रांनो, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी आणि 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते आणि दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी कापलेल्या अंतरात कितीचा फरक असेल? आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे आणि त्यानंतर आयताची परिमिती काढायची. मिताली चौरसा आकार मैदानाभोवती फिरते आणि नुरी आयता आकार मैदानाभोवती फिरते. बघा, आता आपल्याला सुरुवातीला चौरसाची परिमिती काढायची आहे. चौरसाची परिमिती म्हणजे मित्रांनो या कडेची लांबी. मग आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. मग आता चौरसाची एक बाजू आहे, चौरसाची एक बाजू आपल्याला दिलेली आहे 70 मीटर. 70 गुणिले 4 म्हणजे 4 गुणिले 70 किंवा 70 गुणिले 4, 7 चोक 28 म्हणजे 280 मीटर. मित्रांनो, या पूर्ण कडेची लांबी 280 मीटर आहे. आता मिताली 2 फेऱ्या मारते. मग म्हणजे दोन फेऱ्या मारल्यानंतर मित्रांनो ते अंतर होतं 280 मीटर गुणिले जर आपण 2 केलं तर 28 दोणे 56 म्हणजे 506 मीटर. मितालीने 2 फेऱ्या मारल्यानंतर 560 मीटर ती चालते किंवा धावते. त्यानंतर नुरी, आता आपल्याला आयताची परिमिती काढायची आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी आहे 80 मीटर आणि रुंदी आहे 50 मीटर. मग आता 2 8 आणि 5 13 म्हणजे 130 आणि या ठिकाणी आहे गुणाकार 13 दुणे 26 म्हणजे 260 मीटर. बघा, या आयताची परिमिती, आयताच्या कडेची लांबी आहे 260 मीटर. आता मित्रांनो, नुरी 2 फेऱ्या मारते. आता 2 फेऱ्यांचं अंतर, 2 फेऱ्या म्हणजे काय तर 260 मीटर असो 2 वेळेस म्हणजे 26 दुणे 52 म्हणजे मित्रांनो 520 मीटर. नुरी 520 मीटर अंतर धावते. तर मित्रांनो, दोघींच्या धावण्यातला जो फरक आहे, दोघींनी धावलेल्या अंतरातला फरक आपल्याला शोधायचा आहे. तर फरक म्हणजे मित्रांनो अतिशय सोपा आहे. फरक बरोबर 560 मीटर वजा 520 मीटर. तर मित्रांनो 560 मधून 20 गेले 40 मीटर. दोघींनी जे अंतर कापलेलं आहे त्यातला फरक आहे 40 मीटर. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 40 मीटर. मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न होता. पहिल्या भागामध्ये आपल्याला चौरसाची परिमिती काढायची, त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आयताची परिमिती आपल्याला काढायची होती आणि 2 फेऱ्या मारल्यानंतर होणारं अंतर आणि त्यानंतर दोघींनी कापलेल्या अंतरातला फरक. आपलं उत्तर आलं 40 मीटर. प्रश्न नंबर 2. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी ताऱ्याचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर रुपये 25 दराने किती खर्च येईल? मित्रांनो, चौरसा आकार भूखंड आहे. चौरसा आकार म्हणजे चारही बाजू समान लांबीच्या, एक बाजू आहे 60 मीटर. मित्रांनो, चारही बाजू 60 मीटर लांबीच्या आहेत आणि या भूखंडाला 3 पदरी कुंपण करायचं आहे. प्रति मीटरसाठी 25 रुपये दराने किती खर्च येईल? मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला या चौरसा आकार भूखंडाची परिमिती काढायची, म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूच्या लांबीची बेरीज. मित्रांनो, परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. आता 4 गुणिले बाजू आहे 60 मीटर म्हणजे मित्रांनो 6 चोक 24 म्हणजे 240 मीटर. म्हणजे एक पदरी कुंपण करायचं असेल तर मित्रांनो 240 मीटर एवढी तार लागेल. आता आपल्याला 3 पदरी कुंपण करायचं आहे. 3 पदरी कुंपण म्हणजे मित्रांनो एक पदरी कुंपणासाठी 240 मीटर एवढी तार लागेल. तर 3 पदरी कुंपण म्हणजे 240 गुणिले आपल्याला करायचंय 3. बघा, आता 3 0 0 3 चोक 12 हातचा आला 1, 3 दुणे 6, 3 चोक 12 हातचा आला 1, 3 दुणे 6 आणि 1 7 म्हणजे 720 मीटर. मित्रांनो, 3 पदरी कुंपण करण्यासाठी 720 मीटर एवढी तार लागेल. आता प्रति मीटरचा खर्च आहे 25 रुपये. एकूण खर्च मित्रांनो कसा काढणार तर आपल्याला तार लागणार आहे 720 मीटर आणि गुणिले 25
मग आता मित्रांनो 25 शून्य हा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 720 मीटर एवढी आपल्याला तार लागणार आहे. 25 रुपये प्रति मीटरचा खर्च आहे. मग 25 शून्य शून्य 25 दुणे 50 हातचे आले 5. आता 25 सत्ते 175 175 मध्ये 5 मिळवले म्हणजे झाले 180. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं रुपये 18,000. मित्रांनो 18,000 रुपये एवढा खर्च येईल म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी रुपये 18,000. प्रश्न नंबर 3. एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेमी आहे. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेमी वर्ग आहे. तर त्याची लांबी व रुंदी सेमी मध्ये काढा. मित्रांनो एक काटकोन चौकोन आहे ज्याची परिमिती 60 सेमी आहे. काटकोन चौकोनाचं क्षेत्रफळ 200 सेमी वर्ग दिलेलं आहे. आपल्याला या काटकोन चौकोनाची लांबी आणि रुंदी मित्रांनो सेमी मध्ये काढायची आहे. आता काटकोन चौकोन जर म्हटलं तर मित्रांनो त्यामध्ये चौरस येऊ शकतो किंवा काटकोन चौकोनामध्ये मित्रांनो आयत सुद्धा येऊ शकतो. आपल्याला लांबी आणि रुंदी विचारलेली आहे. बघा आपल्याला क्षेत्रफळ दिले. मग आता क्षेत्रफळ मित्रांनो क्षेत्रफळ दिलेलं आहे 200 सेमी वर्ग. मग आपल्याला लांबी आणि रुंदी विचारली. मग मित्रांनो चौरस जर म्हटलं तर चारही बाजू समान असतात. आयत म्हटलं तर लांबी वेगळी आणि रुंदी वेगळी. मग आपल्याला लांबी आणि रुंदी काढायची. आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग मित्रांनो आयत जर म्हटलं तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो बाजूचा वर्ग. मग आपल्याला लांबी आणि रुंदी मित्रांनो दिलेली आहे किंवा लांबी आणि रुंदी आपल्याला विचारली म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो आयतावरती विचारलेला आहे. मग आयताची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केल्यानंतर मित्रांनो 200 सेमी वर्ग एवढं उत्तर आलं. मग बघूयात पर्याय क्रमांक 1 यांचा गुणाकार केल्यावर काय येतं. 19 1 19 हातचा आला 1 19 1 19 19 आणि 1 20. मित्रांनो 209 उत्तर आलं. मग लांबी आपण 19 म्हटलं आणि आता लांबी आणि रुंदी म्हणजे लांबी 11 घ्यावी लागेल आणि रुंदी 19. तर मित्रांनो आपलं उत्तर चुकतं. आपलं उत्तर 200 म्हणजे लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार 200 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी 25 गुणिले 5 25 5 मित्रांनो 125. पर्याय क्रमांक बी सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. आपल्याला लांबीची आणि रुंदी यांचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर येईल 200 सेमी वर्ग म्हणजे 200 येत आहे. बघू आता 16 चौक 64 म्हणजे 4 हातचे आले 6 16 1 16 16 आणि 6 झाले मित्रांनो 22. 224 हे उत्तर सुद्धा चुकतं. आता आपण काटकोन चौकोनाची लांबी आणि रुंदी मित्रांनो 20 लांबी 20 घेतली आणि रुंदी जर 10 घेतली तर 20 10 200. मित्रांनो आपलं उत्तर बरोबर येतं 200 आणि सेमी वर्ग. म्हणजे मित्रांनो आपल्याला जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नामध्ये काटकोन दिलेला आहे. ज्या काटकोनाची लांबी आहे 20 सेमी आणि रुंदी आहे मित्रांनो 10 सेमी. म्हणजे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी 20 10 200 200 सेमी वर्ग. आता याची परिमिती मित्रांनो बरोबर 60 येते का. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. ही बाजू 20 तर ही बाजू 20 ही 10 तर ही 10 20 आणि 20 40 50 60. मित्रांनो परिमिती सुद्धा बरोबर 60 सेमी येते. म्हणजे आयताची लांबी आणि रुंदी आहे मित्रांनो 20 आणि 10. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 4. ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे. मित्रांनो ज्याची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज 48 मीटर आहे अशा चौरसाचं क्षेत्रफळ. चौरस म्हटलं की मित्रांनो चारही बाजू समान लांबीच्या. आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपल्याला चौरसाची परिमिती दिलेली आहे म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. चौरसाची परिमिती आहे मित्रांनो 48 मीटर. चौरसाला बाजू असतात 4. चारही बाजू समान लांबीच्या असतात. म्हणजे 48 भागिले जर आपण 4 केलं तर मित्रांनो आपल्याला एक बाजू मिळेल म्हणजे 12 चौक 48 12 मीटर. चौरसाची एक बाजू आहे मित्रांनो 12 मीटर. मग चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. आपल्याला चौरसाची एक बाजू मिळाल्यानंतर आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येईल. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. मग चौरसाची एक बाजू आहे 12 बाजूचा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 12चा वर्ग 144 आणि मित्रांनो आपलं उत्तर येणार मीटर वर्ग. आता 144 चौरस मीटर म्हटलं तरी चालतं किंवा 144 मीटर वर्ग म्हटलं तरी सुद्धा चालतं. मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 144 मीटर वर्ग. आपल्याला चौरसाची परिमिती दिली आणि त्या परिमितीवरून आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढलं. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 5. एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे आणि आयताची लांबी 18 मीटर आहे. त्या आयताची रुंदी असेल. मित्रांनो एक चौरस आहे आणि एक आयत आहे. दोघांचीही परिमिती समान आहे. परिमिती म्हणजे कडेची लांबी.
चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात, आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. मित्रांनो, आपल्याला चौरसाची एक बाजू दिलेली आहे 16 मीटर आणि आयताची लांबी दिलेली आहे 18 मीटर. मग आता मित्रांनो, आपण चौरसाची परिमिती काढूया. चौरसाची एक बाजू आहे 16 मीटर, चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. एक बाजू आहे 16 मीटर, म्हणजे मित्रांनो 16 चोक 64 मीटर. म्हणजे चौरसाच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज आहे 64 मीटर. मग मित्रांनो, एवढीच परिमिती, जेवढी परिमिती चौरसाची आहे तेवढीच परिमिती आयताची आहे. मग आयताची परिमिती सुद्धा मित्रांनो किती आहे? 64 मीटरच आहे. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात. 18 ही लांबी आहे मित्रांनो, समोरची बाजू सुद्धा 18 मीटर आहे. आता आपल्याला फक्त आयताची रुंदी विचारलेली आहे. मग मित्रांनो 18 आणि 18 36. मग हे बघा, आता 64 मधून जर आपण 36 वजा केले तर मित्रांनो इथे झाले 14, 14तनं 6 गेले, खाली राहिले 8. इथे झाले 5, 5तून 3 गेले 2. आता आपल्याला 28 मीटर बघा, चौरसाची आयताची परिमिती आहे मित्रांनो 64 मीटर, त्यातून आपण 36 मीटर वजा केले, खाली राहिले 28 मीटर. 28 मीटर काय आहे तर मित्रांनो रुंदी, दोन रुंदींची लांबी आहे. म्हणजे थोडक्यात 28 भागिले आपल्याला पुन्हा 2 करायचं. मित्रांनो 28 भागिले जर आपण 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 14 मीटर. म्हणजे मित्रांनो ही बाजू आहे 14 मीटर आणि ही बाजू सुद्धा 14 मीटर. म्हणजे मित्रांनो बरोबर आता आयताची परिमिती 64 मीटर होते का? आपण बघूया. 18 दुणे 36 अधिक 14 दुणे 28. 8 आणि 6 14, हातचा आला 1, 3 2 5 आणि 1 6. मित्रांनो आपलं उत्तर बरोबर आहे. आपण आयताची रुंदी शोधून काढली. आयताची रुंदी आहे 14 मीटर. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 14 मीटर. प्रश्न नंबर 6. चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी? मित्रांनो चौरसाची परिमिती ही त्याच्या क्षेत्रफळा इतकी पाहिजे. म्हणजे जेवढी परिमिती तेवढंच क्षेत्रफळ, तर त्याची बाजू किती हवी, म्हणजे चौरसाची बाजू किती हवी. तर मित्रांनो आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. म्हणजे पर्यायावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो आपण ए घेतला. पर्याय क्रमांक ए नुसार मित्रांनो आपण चौरसाची परिमिती शोधूया. म्हणजे जेवढी परिमिती तेवढंच क्षेत्रफळ यायला पाहिजे. म्हणजे आता पर्याय क्रमांक ए नुसार मित्रांनो 4 गुणिले बाजू जर आपण 6 घेतली तर उत्तर किती येतं? 6 चोक 24. बघा चौरसाची परिमिती मिळाली आपल्याला मित्रांनो 24 सेमी. ठीक आहे. आता त्यानंतर आता आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. मग क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मित्रांनो बाजू घेतली आपण 6 गुणिले 6 6 6 36. तर मित्रांनो 36 चौरस सेमी. आता इथं एक उत्तर आलं 24, एक उत्तर आलं 36. म्हणजे जेवढी परिमिती आहे तेवढं क्षेत्रफळ आलंय का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. आता मित्रांनो पर्याय क्रमांक बी नुसार आपण चौरसाची बाजू घेणार 2 सेमी. म्हणजे आता मित्रांनो बघा, चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 2, 4 दुणे 8. आता क्षेत्रफळ काढायचं मित्रांनो. क्षेत्रफळासाठी सुद्धा बाजूचा वर्ग, म्हणजे बाजू घेतली आपण 2 गुणिले 2, बे दुणे 4. तर मित्रांनो इथे उत्तर आलं 8, इथे उत्तर आलं 4. म्हणून पर्याय क्रमांक बी चुकीचा. त्यानंतर पर्याय क्रमांक सी नुसार मित्रांनो आपल्याला चौरसाची परिमिती काढायची. परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू 4 आणि पर्याय क्रमांक सी आहे मित्रांनो 4. म्हणजे बाजू घेतली आपण 4, 4 गुणिले 4, 4 चोक 16. बघा मित्रांनो आपलं उत्तर आलं 16. म्हणजे परिमिती चौरसाच्या चारही बाजूंची लांबी आहे 16 सेमी. आता आपलं क्षेत्रफळ सुद्धा 16 सेमी येतंय का बघूया. क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग, म्हणजे 4 गुणिले 4, 4 चोक 16. तर मित्रांनो आपल्याला उत्तर बरोबर मिळालेलं आहे. चौरसाची आपण बाजू घेतली होती 4 सेमी. म्हणजे आपलं उत्तर आलं, परिमिती आली 16 सेमी आणि क्षेत्रफळ आलं 16 सेमी वर्ग. म्हणजे मित्रांनो जेवढी परिमिती तेवढंच क्षेत्रफळ येतं. म्हणजे बाजू पाहिजे मित्रांनो 4 सेमी. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4 सेमी. मित्रांनो बाजू आपण 4 सेमी घेतल्यानंतर जेवढी परिमिती येते तेवढंच क्षेत्रफळ येतं. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 7. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे. तर त्या भूखंडाची लांबी किती आहे? मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे रुंदी जेवढी आहे त्याच्या दुप्पट लांबी आहे. मग आणखी पुढे काय म्हटलंय? 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे. मित्रांनो ही आहे
आयताकृती जमीन आणि त्या जमिनीमध्ये 8 मीटर बाजू असलेला एक चौरसाकृती पोहण्याचा तलाव आहे आणि त्या तलावाने एक अष्टमांश त्या पूर्ण जागेचा एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे. तर त्या भूखंडाची मित्रांनो लांबी आहे. तर त्या भूखंडाची लांबी किती आहे मित्रांनो, आपल्याला लांबी शोधायची आहे. आता ही आयताकृती भूखंड आहे. त्या भूखंडामध्ये 8 मीटर चौरसाकृती 8 मीटर बाजू असलेला पोहण्याचा तलाव आहे. तर मित्रांनो भूखंडाची लांबी आपल्याला काढायची. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला पर्यायाचा वापर करावा लागेल. आता मित्रांनो वेळेअभावी व्हिडिओ खूप मोठा होतो, सगळे पर्याय बघायचे आणि नंतर उत्तर काढायचं तर त्याला वेळ लागतो. मग यामध्ये आपण पर्याय क्रमांक बी आता डायरेक्ट मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. पण ते उत्तर बरोबर कसं आलंय बघा, व्यवस्थित समजून घ्या. आता आपण आयताची त्या भूखंडाची लांबी मित्रांनो घेतली 32 मीटर. बघा भूखंडाची लांबी आपण 32 मीटर घेतली तर मित्रांनो रुंदी असेल 16 मीटर. मग तो जो भूखंड आहे आयताकृती, त्या भूखंडाचं मित्रांनो आपण सुरुवातीला क्षेत्रफळ काढणार. आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी आहे 32 मीटर, ते कुठून आलं तर मित्रांनो आपण पर्यायांचा वापर करतोय. पर्याय क्रमांक 1 उत्तर येत नाही म्हणून मी डायरेक्ट उत्तर पर्याय क्रमांक बी येतं. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट पर्याय क्रमांक बी घेऊन उत्तर सोडून दाखवतो. लांबी घेतली आपण 32 मीटर, रुंदी घेतली 16 मीटर. आता मित्रांनो आपण क्षेत्रफळ काढूया. मग आयताचं क्षेत्रफळ 32 गुणिले 16, 16 दुणे 32, हातचे आले 3, 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 49 50 आणि 51. मित्रांनो आयताकृती ह्या पूर्ण भूखंडाचं क्षेत्रफळ आलं 512 मीटर वर्ग. हे आलं या भूखंडाचं क्षेत्रफळ. आता या भूखंडामध्ये मित्रांनो 8 मीटर बाजू असलेला चौरसाकृती एक पोहण्याचा तलाव आहे. आता या पोहण्याच्या तलावाचं चौरसाकृती पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ मित्रांनो आपल्याला काढायचे. खरं तर ही आकृती या आयताकृती जागेमध्ये पाहिजे होती, पण मित्रांनो समजण्यासाठी मी ती थोडी बाहेर घेतली. आपल्याला समजायला थोडं अवघड जाईल. किंवा हा आहे आयताकृती भूखंड आणि त्यामध्ये मित्रांनो हे बघा हा आहे तलाव, हा पाण्याचा तलाव आहे मित्रांनो. आता या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मित्रांनो बाजू आहे 8 म्हणजे 8 गुणिले 8. मित्रांनो क्षेत्रफळ मिळेल आपल्याला 64 मीटर वर्ग. आणि मित्रांनो काय म्हटलंय तर त्या पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाच्या एकूण जागेपैकी एक अष्टमांश भाग व्यापला. म्हणजे मित्रांनो एक अष्टमांश 512च्या एक अष्टमांश म्हणजे 512 म्हणजे मित्रांनो 8, त्यातला एक भाग व्यापलेला आहे. तर आपण मित्रांनो हे व्हेरीफाय कसं करणार तर 64 गुणिले आपण 8 करणार. 64 गुणिले जर आपण 8 केलं आपलं उत्तर जर 512 आलं तर मित्रांनो या पूर्ण भूखंडामध्ये 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने बरोबर एक अष्टमांश भाग व्यापला. हे आपल्याला लक्षात येईल. 8 चोक 32, हातचे आले 3, 8 सक 48, 49 50 आणि 51. मित्रांनो बरोबर आपलं उत्तर आलं 512 मीटर. म्हणजे काय या पूर्ण जागेचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 512 मीटर वर्ग. आणि त्यामध्ये हा जो तलाव आहे तलावाने मित्रांनो या पूर्ण जागेच्या एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे. म्हणजे एकूण भागापैकी एकूण भाग मित्रांनो आपण 8 समजणार. त्या 8 मधला एक भाग या तलावाने व्यापलेला आहे. ते आपण कशाने व्हेरीफाय केलं 64 गुणिले 8 म्हणजे एक अष्टमांश 8 भागातला एक भाग. म्हणजे असं आपण लिहू शकतो 64/512 किंवा 1/8. मित्रांनो हे एकच आहे. 64/512 म्हणा किंवा 1/8 यावरून आपल्याला हे मित्रांनो व्हेरीफाय होतं. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. आपण या भूखंडाची लांबी किती घेतली तर मित्रांनो भूखंडाची लांबी आपण 32 मीटर घेतलेली आहे. त्यावरून हा प्रश्न मित्रांनो सोडवता आला. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 8. एका आयताची लांबी 6 सेमी आहे आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे. आयताचे क्षेत्रफळ चौरस सेमी मध्ये आहे. मित्रांनो आयताची लांबी दिलेली आहे 6 सेमी आणि आयताची परिमिती आपल्याला 16 सेमी दिलेली आहे. यावरून मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आयताची रुंदी काढावी लागेल आणि त्यानंतर आपण आयताचं क्षेत्रफळ काढू शकतो. बघा आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. एक बाजू आहे 6 सेमी, लांबी 6 सेमी, तर मित्रांनो समोरची बाजू सुद्धा 6 सेमी असेल. बघा आयताची परिमिती आहे 16 सेमी म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 16 सेमी. मित्रांनो लांबीच्या ज्या बाजू आहे त्यांची बेरीज किती होईल 6 आणि 6 12. म्हणजे मित्रांनो 16 मधून जर आपण 12 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 4. आणि 4 भागिले 4 काय आहे तर मित्रांनो या दोन रुंदीची बेरीज आहे. मग 4 भागिले आपण 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल
2 म्हणजे आयताची रुंदी आहे 2 सेमी. दोन्ही बाजू समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. आता आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी मिळाल्यानंतर आपण आयताचं क्षेत्रफळ काढू शकतो. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 6 गुणिले 2 6 दुने 12 चौरस आणि सेमी म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 12. मित्रांनो आयताचं क्षेत्रफळ आहे 12 चौरस सेमी. प्रश्न नंबर 9. एक तार वाकवून एक आयत केला आहे. या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50 सेमी आणि 25 सेमी आहे. तारेची एकूण लांबी आहे. मित्रांनो एक तार वाकवली आणि त्या तारेपासून आयत तयार केला आहे. मग आता या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे लांबी आहे मित्रांनो 50 सेमी आणि रुंदी आहे 25 सेमी. आयताची आपल्याला परिमिती काढायची आहे. तारेची एकूण लांबी मित्रांनो तारेची एकूण लांबी म्हणजेच आयताची परिमिती. मग आता आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 कंसात मित्रांनो लांबी आहे 50 आणि रुंदी आहे 25. मग आता 2 गुणिले 25 आणि 50 यांची बेरीज केली तर ती झाली 75. 75 गुणिले 2 150. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 150 सेमी. तारेची एकूण लांबी आहे 150 सेमी म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 150 सेमी. प्रश्न नंबर 10. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आहे? मित्रांनो आपल्याला एका चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ आहे 100 चौरस मीटर. मग आता मित्रांनो चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय मित्रांनो 100 चौरस आणि मीटर. मग आता हा 100 कशाचा वर्ग आहे? 100 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर मित्रांनो 100 आहे 10चा वर्ग म्हणजे बाजू असायला पाहिजे 10 गुणिले 10 म्हणजे 10 आहे 100 चौरस मीटर म्हणजे चौरसाची बाजू आहे मित्रांनो 10. चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. आपल्याला प्रश्न विचारलाय चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू 4 गुणिले बाजू बाजू आहे 10 मीटर म्हणजे 10 चौक 40 आणि मीटर म्हणजे त्याची परिमिती आहे. चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 40 मीटर. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 40 मीटर. प्रश्न नंबर 11. पुढील आकृतीमध्ये जाजमाची परिमिती आहे. मित्रांनो या पूर्ण आकृतीची आपल्याला परिमिती काढायची आहे म्हणजे कडेची लांबी आपल्याला मोजायची आहे. बघा आता एक एक आपण बाजू बघणार आहोत. मित्रांनो ही पूर्ण बाजू वरची पूर्ण बाजू आहे 3 मीटर. मग मित्रांनो खालची पूर्ण बाजू बघितली तर 5 मीटर आहे. मग आता मित्रांनो ही बाजू जर 3 मीटर असेल तर इथपर्यंत म्हणजे आपण अशी लाईन या ठिकाणी जर काढली तर ही बाजू इथपर्यंत असेल 3 मीटर. मग 5 मीटर मधून मित्रांनो हे 3 मीटर गेले म्हणजे इथली बाजू जी असेल ती असेल 2 मीटर. ही 3 आणि ही 2 म्हणजे झाली 5 मीटर. आता ही बाजू मित्रांनो 1 मीटर आहे म्हणजे समोरची बाजू असेल 1 मीटर. आता ही बाजू 2 म्हणजे समोरची वरची बाजू असेल 2 मीटर. आता ही बाजू मित्रांनो डावीकडची बाजू इथपर्यंत आहे 2 मीटर म्हणजे इथपर्यंत ही बाजू उजवीकडची इथपासून इथपर्यंतची बाजू असेल 2 मीटर. आता पूर्ण कडेची आपल्याला मित्रांनो बेरीज करायची म्हणजे आपल्याला या आकृतीची परिमिती समजेल. बघा इथपासून आपण सुरुवात करतोय 3 आणि 2 5 5 मीटर 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि मित्रांनो 16 मीटर. बघा पूर्ण कडेची लांबी आहे 16 मीटर. बघा ही पूर्ण बाजू खालची पूर्ण बाजू आहे 5 मीटर 3 आणि 2 5 मीटर खालची बाजू 5 मीटर. त्यानंतर 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि मित्रांनो 16 मीटर म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 16 मीटर. मित्रांनो या जाजमाची किंवा या पूर्ण आकृतीची परिमिती आहे 16 मीटर. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 16 मीटर. विद्यार्थी मित्रांनो यानंतर प्रश्न नंबर आहे 12. या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा प्रश्न सोडवता नाही आला तर मला कमेंट करून सांगा. त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवतो. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.